पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. शहाचा काल भैरवनाथ विठुरायाच्या भेटीला आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून दिंडीचा रांगा मोठ्या प्रमाणावर सुरू असून या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभर एकच विठू नावाचा देव सुरू असून यावर्षी पहिल्यांदाच शहा व कारवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन भैरवनाथाची पालखी सोहळा पंढरपूर नेण्याचा निर्णय घेतला आला व त्या दृष्टीने बैठका घेऊन नियोजन करण्यात आली आणि वर्गणीतून पैसे गोळा करून दिंडीचं नाश्ता चहा पाणी जेवणाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. आज 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजता श्री कालभैरवनाथ रथ यात्रेचा पालखी सोहळा शहा येथून पंढरपूरकडे रवाना झाला. या निमित्ताने गावातील वातावरणात संपूर्ण गावाचे दिंडीचे स्वागत केले. या पालखी सोहळ्यात गावातील तरुण युवक युवती वृद्ध व बालक महिलांसह ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. यावर्षी पहिल्यांदाच निघालेले या भैरवनाथाचे रथ यात्रेचा या सोहळ्याला सर्व स्तरातून स्वागत होत असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भैरोबा की जय, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी गावकऱ्यांनी भैरवनाथाच्या पालखीला मानवंदना देऊन पालखीचे प्रस्थान शहा येथून पंढरपूरकडे रवाना झाली. सिन्नरहून भाऊसाहेब हांडोरे, GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. दळीता कणिता देवी टाकी बाई, दळीता कणिता देवी